मनोज जरांगेंच्या मुंबई आंदोलनाचा दुसरा दिवस, बीडमधला मुक्काम संपून जरांगे मुंबईच्या दिशेने मार्गस्थ। मराठा आरक्षणावर सरकार सकारात्मक, मनोज जरांगेंनी आंदोलन थांबवलं पाहिजे, एकनाथ शिंदेंचं आवाहन। मराठा समाजानं सरकारला 7 महिने वेळ दिला, 26 तारखेच्या आत सरकारनं तोडगा काढावा, जरांगेंचं वक्तव्य। मनोज जरांगेंचे वडील रावसाहेब जरांगेंनी घेतली मनोज जरांगेंची भेट, मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली म्हणजे ते आरक्षण देतीलच, जरांगेंच्या वडिलांनी व्यक्त केला विश्वास। जरांगेंचा आजचा मुक्काम अहमदनगरच्या बाराबाभळीमध्ये, या पार्श्वभूमीवर अहमदनगरमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात। जरांगेंची पदयात्रा अहमदनगर जिल्ह्यामध्ये प्रवेश करणार असल्यानं जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रतिबंधात्मक आदेश लागू, सार्वजनिक तसंच खासगी ठिकाणी सभा घेण्यास, मिरवणुका काढण्यास, 5 पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास मनाई। बीडमधील मातोरीमध्ये मनोज जरांगेंसोबत आमदार बच्चू कडूंनी केलं जेवण, आज बच्चू कडू मनोज जरांगेंसोबत यात्रेमध्ये सहभागी होण्याची शक्यता। मनोज जरांगे वाटलांची पदयात्रा अहमदनगर जिल्ह्यातून जाणार, जनार्दन येवलेंनी हनुमानाची वेशभूषा करत पदयात्रेला दिला पाठिंबा। येत्या मंगळवारी पुण्यात काँग्रेसची पश्चिम महाराष्ट्र विभागीय बैठक, 1,500हून अधिक कार्यकर्ते पदाधिकारी सहभागी होणार, बैठकीसाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची प्रमुख उपस्थिती असेल। राजन साळवींची उद्या 7व्यांदा एसीबी चौकशी, राजन साळवी भावासह एसीबी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार, साळवींच्या समर्थनार्थ रत्नागिरीत ठाकरे गट शक्ती प्रदर्शन करणार। 23 जानेवारीला बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मदिनी ठाकरे गटाचं अधिवेशन होणार, खासदार संजय राऊतांची माहिती, तर संध्याकाळी उद्धव ठाकरे यांची जाहीर सभाही होणार, राऊतांची प्रतिक्रिया। कोकणात 28 जानेवारीपासून ठाकरे गट लोकसभा प्रचाराचा शुभारंभ करणार, रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील प्रचाराला करणार सुरुवात। ईव्हीएम म्हणजे भाजपने सत्तेवर राहण्यासाठी टाकलेलं जाळं, खासदार संजय राऊतांची टीका, तर देशातून जेव्हा ईव्हीएम जाईल त्या दिवशी भाजप ग्रामपंचायतीची निवडणूक सुद्धा जिंकू शकणार नाही, राऊतांचा भाजपला टोला। नाशिकच्या सटाणामधील देव मामलेदार यशवंतराव महाराज मंदिरात स्वच्छता मोहीम, आध्यात्मिक विकास आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले स्वच्छता मोहिमेत सहभागी। उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावर, अजित पवारांकडून सकाळपासून शहरात विविध विकास कामांची पाहणी। बारामतीमध्ये महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या शाळेला 113 वर्ष पूर्ण, शाळेमध्ये क्रीडा पारितोषिक वितरण सोहळा, सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवारांची उपस्थिती। अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून जुना फोटो ट्विट, अयोध्येत जाणाऱ्या कारसेवकांचा नागपूर रेल्वे स्थानकावरील जुना फोटो शेअर। देवेंद्र फडणवीस लहानपणी नागपूर स्टेशनवर फिरायला गेले असतील, देवेंद्र फडणवीसांच्या ट्विटवरून राऊतांची टीका। फडणवीसांसारखा फोटो उद्धव ठाकरे आणि संजय राऊत दाखवू शकतात का, भाजप आमदार नितेश राणेंचा सवाल। लोणावळ्यामध्ये आदित्य ठाकरेंच्या हस्ते खासगी फिटनेस क्लबचं उद्घाटन, जिम आणि देवेंद्र फडणवीसांचा काही संबंध नाही, आदित्य ठाकरेंनी उपमुख्यमंत्री फडणवीसांना डिवचलं। राम मंदिर सोहळ्याला उरले काही तास, संपूर्ण देशात जोरदार तयारी सुरू, राम मंदिरही उद्घाटनासाठी सज्ज। उद्याच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्येत 7140 खास निमंत्रित, 112 परदेशी पाहुण्यांचा समावेश, रामनगरीत उतरणार 150 चार्टर्ड प्लेन। राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्येतील सुरक्षेत वाढ, अयोध्येच्या सीमांवर कडक बंदोबस्त, विना निमंत्रण अयोध्येत परवानगी नाही, ड्रोनच्या माध्यमातून शहरावर नजर। अयोध्या नगरीत दिवाळीचं वातावरण, राम मंदिर सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्तेही सजले, लांबच्या लांब शेकडो मीटर अंतरावर चढला फुलांचा साज। 23 जानेवारीची सुट्टी रद्द करण्याच्या मागणीची याचिका मुंबई हायकोर्टानं फेटाळली, 22 जानेवारीची सुट्टी रद्द करण्यासंदर्भातली याचिका होती, विधी शाखेच्या विद्यार्थ्यांनी उद्याची सुट्टी रद्द करण्यासाठी केली होती याचिका। रायगडच्या म्हसळा तालुक्यातील शुभम बेगरेची अनोखी कलाकृती, शुभमने 500 तासात प्रभू श्रीरामाचं 512 चौरस फुटांचं चित्र रेखाटलं, चित्र पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी। अयोध्येतील सोहळ्याचं लालबागचा राजा, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला निमंत्रण, सोहळ्याचं निमंत्रण मिळालेला लालबागचा राजा हे मुंबईतील एकमेव गणेशोत्सव मंडळ।
बीडच्या परळीमध्ये लोकोत्सव समितीतर्फे भव्य शोभायात्रेचं आयोजन. अयोध्येत राम मंदिर सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर काढली शोभायात्रा. शोभायात्रेत धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंचा सहभाग. अयोध्येला जाण्यापूर्वी अनुपम खेर यांच्याकडून भावनिक व्हिडिओ पोस्ट. राम मंदिराच्या उद्घाटनाला अनुपम खेर काश्मीरी हिंदूंप्रमाणे उपस्थित राहणार. मुंबईमध्ये श्रीराम मंदिर झेंड्यांच्या प्रचंड मागणीमुळे रामध्वजांचा तुटवडा. झेंडे आणि इतर साहित्य विकणाऱ्या दुकानांबाहेर रामभक्तांच्या रांगा. अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त नागपुरात भव्य शोभायात्रेचं आयोजन. अनेक महिलांचा शोभायात्रेत सहभाग. अयोध्येत मोदी सेल्फी पॉइंट. मोदींच्या फोटोसोबत सेल्फी काढण्यासाठी गर्दी. अयोध्येच्या नव्या रेल्वे स्टेशनवर खारुताईची धातूची प्रतिकृती. 2.5 टन या प्रतिकृतीचं वजन. L&T कंपनीकडून राम मंदिर निर्माणाचं कार्य. या मंदिर निर्माणाच्या कार्यात महाराष्ट्रातील अनेक अभियंत्यांचाही प्रत्यक्ष सहभाग. 2020 पासून मंदिराच्या बांधकामाला सुरुवात. प्रभू श्रीरामाच्या आगमनानिमित्त लातूर सजलं. पताका, आकाश कंदील आणि आकर्षक विद्युत रोषणाईने गंजगोलाई परिसर उजळला. अयोध्येतील सोहळ्यानिमित्त वर्ध्यातील अनेक ठिकाणी सजावट. शहरातील मुख्य रस्त्यांवर भगवे झेंडे, पताके. उद्या वर्ध्यात होणार श्रीरामाचा जयघोष. अयोध्येतील सोहळ्यानिमित्त श्रीरामपूर शहरातील हनुमान मंदिर ट्रस्टच्या वतीनं 11,000 लाडू बनवण्याचं काम सुरू. 22 जानेवारीला भाविकांना लाडू प्रसादाचं वाटप केलं जाणार. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा देशभरात उत्साह. माजी खासदार संजीव नाईक यांच्या वतीनं 25,000 किलो लाडूंचं वाटप. नवी मुंबई, ठाणे आणि मीरा भाईंदर इथल्या मंदिरांमध्ये लाडूंचा प्रसाद. ठाण्यात रामभक्तांसाठी 2 दिवस मिठाईवर सवलत. ठाण्यातील प्रशांत कॉर्नर या मिठाईच्या दुकानात विविध प्रकारच्या मिठाईवर ग्राहकांना 40% सवलत. पेढ्यांवर जय श्रीराम सुद्धा लिहिलंय. छत्रपती संभाजीनगर शहरात 109 कुंडात्मक महायज्ञाचं आयोजन. गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांचा पुढाकार. गोंदियातील रामभक्ताने 58 वर्षात 4 लाख वेळा लिहिलं जय श्रीराम. 1992 मध्ये अयोध्येत जाऊन बाबरी मस्जिद पाडण्यात दिलं होतं योगदान. भाजप खासदार सुनील मेंढेंकडून या रामभक्ताचा सत्कार. बावीस तारखेला लातूरमध्ये मटणाची दुकानं बंद राहणार. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त निर्णय. नागपूरचे ज्येष्ठ चित्रकार सुभाष सिंग चंदेल यांनी रामायणातील दोहा चित्रात उतरवला. चित्ररूपी रामायणाची चंदेल यांच्याकडून मांडणी. राम मंदिर सोहळ्यासाठी अभिनेता विवेक ओबेरॉय आणि निर्माते दिग्दर्शक मधुर भांडारकर मुंबईतून रवाना. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अकोल्यात पोलिसांकडून रूट मार्चचं आयोजन. या रूट मार्चमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सहभागी. मुंबईच्या सीलिंग परिसरात 22 जानेवारीच्या निमित्ताने आकर्षक विद्युत रोषणाई. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. राम मंदिर सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर चंदीगड सजलं. ठिकठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई. जेएनयूमध्ये 22 जानेवारीला राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम लाईव्ह दाखवला जाणार. विद्यार्थ्यांकडून जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयातील साबरमती मैदान इथे कार्यक्रमाचं आयोजन. लंडनमधील भारतीय नागरिकांकडून प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी कार रॅलीचं आयोजन. जोरदार घोषणाबाजी करत कार रॅली काढण्यात आली. इंग्लंडमध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी भारतीयांकडून लाडू बनवण्यात आले. सोहळ्याच्या दिवशी भाविकांना लाडू प्रसाद वाटण्यात येणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.